जेव्हा आपल्या आयुष्यामध्ये एखादं दुःख येतं ना, ते दुःख दोन प्रकारामध्ये विभागलं गेलेलं असतं. एक दुःख असं असतं, की ज्याला आपण कधीही विसरू शकत नाही. कायमचं आपल्या आयुष्यावर त्या आठवणींचे, त्या जखमांचे वहन कोरलेले असतात. पण आपण त्यातनं बाहेर पडायचा प्रयत्नच करत नाही. सतत आपण असा विचार करतो, की माझ्याच आयुष्यात असं का घडलं? आणि मग त्या दुःखाला आपण इतकं कुरवाळत राहतो, की त्या दुःखातनं आपल्याला बाहेर पडताच येत नाही. आणि मग आयुष्यभर आपण दुःख, दुःख करत आपलं आयुष्य रडत-रडत किंवा दुःखी राहण्यातच घालवून बसतो. दुसऱ्या प्रकारचं दुःख मात्र फार वेगळं असतं. ह्या दुःखानंतर तुमचं आयुष्य आश्चर्यकारकरित्या बदललेलं असतं. पूर्णपणे तुम्ही बदललेले असतात. तुमच्या आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन, तुमचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन हा पूर्णतः बदललेला असतो. तुम्ही रिशेप होण्याचा प्रयत्न करता. तुम्ही स्ट्रॉंग झालेले असतात. ज्या क्षणाला तुम्हाला हे दुःख मिळतं ना, त्या क्षणाला तुम्हाला खूप वाईट वाटलेलं असतं, खूप दुःखी झालेलं असतं. पण हळू तुम्हाला कळायला लागतं, की केवळ दुःख करत बसणं आयुष्य नाहीये. आणि मग त्या दुःखातनं तुम्ही बाहेर पडायचा प्रयत्न करता. त्या दुःखातनं बाहेर पडता. एका ध्येयाच्या दिशेनं तुमची वाटचाल सुरू होते. तुमचा पर्स्पेक्टिव्ह बदलतो. प्रत्येक गोष्टीचा विचार करताना तुम्ही मनाला लावून घेत नाहीत आणि मग तुमच्यामध्ये प्रचंड बदल झालेला असतो. आणि जेव्हा तुमच्यामध्ये असा बदल होतो त्यावेळेस तुम्ही स्वतःला लवचिक करता. म्हणजे एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन जो आहे तो बदलून टाकता. प्रत्येक वेळेस तुम्ही बदलायला तयार असता आणि एखादं दुःख तुम्हाला एखाद्या ध्येयानं प्रेरित करतं आणि तुमचं पूर्ण आयुष्य बदलून टाकतं. शेवटी काय आहे ना, दुःख कशा प्रकारे घ्यायचं हे आपल्यावर असतं. म्हणजे आपल्या आयुष्यात एखादं दुःख येतं, मग ते येणं न येणं हा भाग आपल्या हातात नसतो. परंतु आता ते आलेलं आहे आणि त्याला आपण कसा रिस्पॉन्ड करायचा हे मात्र पूर्णपणे आपल्या हातात असतं. त्याच्यामुळे आलेलं दुःख पॉझिटिव्हली स्वीकारा. त्याच्यामध्ये थोडा वेळ दुःख करत बसा आणि त्यातनं बाहेर पडायचा प्रयत्न करा. त्यानंतर तुमच्या आयुष्याला एक ध्येय प्राप्त होतं. तुमचं फ्लेक्झिबिलिटी तुमच्या आयुष्यामध्ये आलेली असते. म्हणजे केवळ दुःख दुःख करत राहायचं, की फिनिक्स पक्षाप्रमाणे राखेतनं पुन्हा झेप घ्यायची हे पूर्णपणे तुमच्याच मनावर अवलंबून असतं किंवा तुमच्यावर अवलंबून असतं. आणि खरं सांगू का, आयुष्यात दुःख येणं फार गरजेचं आहे. त्यावेळेस तुम्हाला स्वतःची किंमत कळते, जगाचं तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन कळतो आणि तुम्हाला खऱ्या अर्थानं आयुष्य कसं जगायला हवं हे कळतं. आणि त्याच्यामुळे खऱ्या आयुष्यात ग्रोथ जो आहे, प्रगती जी आहे ना, या दुःखातूनच होत असते. त्याच्यामुळे आयुष्यात दुःख आलं की ते स्वीकारा, काही वेळ दुःख करत बसा आणि फिनिक्स पक्षाप्रमाणे तुम्हाला पुन्हा एकदा झेप घ्यावीच लागेल आणि घेणंच आहे. तर खऱ्या अर्थानं आयुष्य तुम्हाला जगायला बळ मिळतं किंवा आयुष्य खऱ्या अर्थानं तुम्ही जगू शकता. आणि मी नेहमी म्हणतो की आयुष्यात काहीही घडलं, किती वाईट प्रसंग घडले तरी ते सोडून द्यायचं असतं. आयुष्य पुन्हा नव्याने जगायचं असतं. त्याच्यामुळे त्याचं दुःख करत बसायचं काही गरज नाहीये. करत बसण्याची आवश्यकता नाहीये. तुम्ही एकदा ह्या आयुष्याचा जे काही दुःख करायचं ते करा आणि त्यानंतर सोडून द्या. आणि शेवटी मी असंच म्हणेल की गेट अप, ड्रेस अप, शो अप बट नेव्हर गिव्ह अप. म्हणजे उठा, स्वतःला तयार करा आणि जगाला दाखवून द्या की तुम्ही आयुष्यात कोणत्याही परिस्थितीला सामोरं जाण्याची तुमच्यामध्ये ताकद आहे, तुमच्यात हिंमत आहे, तुमची तयारी आहे. आणि सगळं सेटअप करून टाका, सगळं बदलवून टाका, पण सोडून मात्र देऊ नका. कारण खरं आयुष्य तेच आहे. सो जर तुमच्या आयुष्यात एखादं असं दुःख असेल तर ते सोडून द्या आणि तुमचं आयुष्य पुन्हा एकदा सेटअप करा. गुड लक टू ऑल ऑफ यू. थँक्यू व्हेरी मच.